नमस्कार, माझं नाव निलेश खामकर। आज एक खास प्रोजेक्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तुम्ही बघू शकता माझ्या मागे की कन्स्ट्रक्शनचं काम ऑलरेडी बेसमेंटचं काम झालेलं आहे आणि फर्स्ट फ्लोअरचं काम चाललेलं आहे। 1.1 एकरचं लँड पार्सल आहे। G+34 स्टोरेजचा टॉवर आहे। सगळ्या काही अमेनिटीज आहेत। ग्राउंड लेवलला तुमचे सगळे शॉप्स येणार आहेत। स्टारबक्स सारखं जे ब्रँडेड शॉप आहेत ते पण ह्या तुमच्या ज्या प्रोजेक्टच्या खाली अवेलेबल असणार आहेत। लोकेशन बद्दल थोडी माहिती देतो। सगळ्यात महत्त्वाचं आहे ते ठाण्याचं जे तुमचं घोडबंदर रोडचं जे मेट्रो स्टेशनचं काम चाललेलं आहे, ते जे अपकमिंग मेट्रो स्टेशन आहेत आनंद नगर आणि कासारडोली, ह्या मेट्रो स्टेशन पासून तुमचा जो हा प्रोजेक्ट आहे तो 5 मिनिटावरती आहे। स्कूल्स बद्दल थोडी माहिती देतो। प्रताप इंटरनॅशनल स्कूल अवघ्या ह्या प्रोजेक्टच्या 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे। न्यू होरायझन इंटरनॅशनल स्कूल जे आहे टॉप 5 लेवलचं स्कूल आहे, ते ह्या प्रोजेक्टच्या जस्ट पाठीमागे आहे। त्यानंतर सरस्वती इंटरनॅशनल स्कूल आहे। सरस्वती स्कूल जे आहे ते तुमचं ह्या प्रोजेक्टपासून 3 ते 4 मिनिटावरती आहेत। मॉल्स बद्दल थोडी माहिती देतो। तुमचं आर मॉल झालं, तुमचं विवियाना मॉल झालं, कोरम मॉल झालं, तुमचं हायपर सिटी मॉल झालं। हायपर सिटी मॉल ह्या प्रोजेक्टपासून अवघ्या 5 ते 7 मिनिटावरती आहे। तुमचं विवियाना मॉल, कोरम मॉल, आर मॉल अवघ्या 10 ते 15 मिनिटावरती आहे। तुम्हाला हॉस्पिटलसाठी जर तुम्हाला काही इमर्जन्सी आली, तुम्ही ह्या प्रोजेक्टपासून अवघ्या 5 मिनिटावरती किंवा 2 मिनिटावरती तुम्ही हॉस्पिटलला जाऊ शकता। टायटन हॉस्पिटल जे पहिलं तुमचं वेदांत हॉस्पिटल होतं, ते आता ह्या प्रोजेक्टपासून अवघ्या 5 मिनिटावरती आहे। तुम्हाला धन्वंतरी हॉस्पिटल आहे, ते पण ह्या प्रोजेक्टपासून अवघ्या 5 मिनिटावरती आहेत। असे काही जे हॉस्पिटल्स आहेत नावाजलेले, ते ह्या प्रोजेक्टपासून 5 ते 10 मिनिटावरती आहे। ट्रॅफिक चिल्ड्रन्स पार्क जे आहे आनंद नगरचं, कासरडोलीचं, ते ह्या प्रोजेक्टच्या जस्ट मागे आहे। तुम्हाला तुमचा जो फ्लॅट तुम्ही घेणार आहेत त्यामध्ये तुम्हाला व्ह्यूज अवेलेबल आहे, तर तुम्हाला त्या गार्डनचा व्ह्यू पण भेटू शकतो, तुम्हाला रिव्हरचा व्ह्यू पण भेटू शकतो। अशा प्रकारचे वेगवेगळ्या व्ह्यूजचे फ्लॅट मला ह्या प्रोजेक्टमध्ये अवेलेबल आहेत। तुम्हाला मी लोकेशन बद्दल माहिती दिली, आता तुम्हाला थोडा डेव्हलपर बद्दल माहिती देतो। डेव्हलपर ए कॅटेगरीचा आहे। त्याचं जे फंडिंग आहे ते सेल्फ फंडेड प्रोजेक्ट आहे। सगळे जे प्रोजेक्ट त्यांनी आजपर्यंत डिलिव्हर्ड केलेले आहेत ते सगळे ऑन टाइम डिलिव्हर केलेले आहेत, बिफोर टायमिंग डिलिव्हर्ड केलेले आहेत। ह्या प्रोजेक्टचं पोझिशन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की ॲज पर रेरा डिसेंबर 2027 आहे, पण डेव्हलपर तुम्हाला कमिट करत आहे की मार्च ते एप्रिलमध्ये 2027 मध्ये तुम्हाला तुमच्या फ्लॅटची चावी दिली जाईल। या तुम्हाला मी आता सॅम्पल फ्लॅट दाखवतो। तुम्ही बघू शकता एक फॉयर स्पेस दिलेला आहे डेव्हलपरने स्टार्टिंगला तुमच्या डोअरपासनं। राईट साईडला तुम्ही बघू शकता हे तुमचं किचन आहे, डबल प्लॅटफॉर्म असं किचन आहे। या तुम्हाला किचन दाखवतो। व्हेंटिलेशनसाठी डेव्हलपरने तुम्हाला विंडो दिलेली आहे, डबल प्लॅटफॉर्म असा किचन आहे तुमचा। फ्रीजसाठी तुम्हाला डेव्हलपरने जागा दिलेली आहे। तुम्ही आफ्टर ओसी तुम्हाला जर तुमचं किचन ओपन नको असेल तर तुम्ही ही वॉल पण क्लोज करू शकता। असं डेव्हलपरने तुम्हाला हे नवीन कन्सेप्ट आणलेलं आहे। हे सध्या ट्रेंडिंगचं कन्सेप्ट आहे किचनचं, त्यामुळे डेव्हलपरनी हा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे। हॉल दाखवतो तुम्हाला। मी आता हॉलमध्ये उभा आहे। हॉल बघू शकता तुमचा किती स्पेशियस असा हॉल आहे। लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता माझ्या की तुमचं डायनिंग स्पेस आहे। त्याशिवाय तुम्हाला इकडे बघू शकता तुमचा जो हॉल आहे, सोफा सेट वगैरे हे सगळं डेव्हलपरनी तुम्हाला फर्निचर करून दाखवलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल आणि तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तुम्ही हे सगळं फर्निचर असं करू शकता। तुम्हाला बाल्कनी दाखवतो। बाल्कनी तुम्ही बघू शकता, ही तुमची एक बाल्कनी साधारणतः 3-3.5 फुटाची तुम्हाला बाल्कनी आहे। या तुम्हाला आता मी फर्स्ट बेडरूम दाखवतो। फर्स्ट बेडरूम जे आहे ते तुमचं 10 बाय 10 स्क्वेअर फीटचं बेडरूम आहे। तुम्ही बघू शकता इथे हा तुमचा फर्स्ट बेडरूम आहे। वॉर्डरोब स्पेस तुम्हाला डेव्हलपरने तुम्हाला माहिती येण्यासाठी एक करून दाखवलेला आहे। तुमचा जो बेड आहे तो किंग साईजचा बेड आहे। हा तुमचा कॉमन बेडरूम आहे। या तुम्हाला आता मी कॉमन बाथरूम दाखवतो। कॉमन बाथरूम बघू शकता तुम्ही, हे तुमचं कॉमन बाथरूम आहे, स्पेशियस आहे, बघू शकता हे कॉमन बाथरूम आहे। मास्टर बेडरूम दाखवतो तुम्हाला। 13 बाय 10चं तुमचं मास्टर बेडरूम आहे, तुम्ही बघू शकता। हा तुमचा किंग साईजचा बेड आहे। दोन्ही साईडला तुम्हाला जागा आहेत। समोर तुमच्या जी वॉल आहे ते तुमचा टीव्ही युनिट आहे। ह्या डेव्हलपरने एक कन्सेप्ट आणलेली, युनिक अशी कन्सेप्ट आहे, ठाण्यामध्ये फर्स्ट टाइम लॉन्च केलेली कन्सेप्ट आहे। वॉक इन वॉर्डरोब कन्सेप्ट आहे, हे बघू शकता। हा तुमचा वॉर्डरोबचा स्पेस आहे। ह्या वॉर्डरोबच्या स्पेसमध्ये नॉर्मली तुम्हाला एक 1.5 ते 2 फुटाची जागा असते, पण डेव्हलपरने तुम्हाला एक तुमची वॉर्डरोबची स्पेस दिलेली आहे। त्या व्यतिरिक्त तुम्हाला 30 ते 40 स्क्वेअर फीटची जागा दिलेली आहे। या जागेला वॉक इन वॉर्डरोब कन्सेप्ट बोलतात। इथे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार काहीही करू शकता, एवढा स्पेस तुम्हाला डेव्हलपर देणार आहे। हे तुमचं लेफ्ट साईडला मास्टर बेडरूमचं बाथरूम आहे।
असा जो 2 BHK आहे, आता मी तुम्हाला जो 2 BHK दाखवलाय तो 662 रेरा कार्पेटवाला आहे. त्याचं युजेबल कार्पेट तुमचं साधारणतः 750 आहे. हा जो तुम्हाला मी सॅम्पल फ्लॅट दाखवलाय याचं जे प्राइसिंग आहे ते तुमचं 92 लाख ऑनवर्ड्स आहे. ह्यामध्ये माझ्याकडे 2 कन्फिगरेशन आहेत. जो तुम्हाला मी दाखवला तो 662 रेरा कार्पेटवाला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमचं 594चा रेरा कार्पेट आणि 670 युजेबल कार्पेटचा फ्लॅट सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे. दोघांमध्ये फक्त फरक तुमचा बाल्कनीचा असेल. तुम्हाला 594 मध्ये बाल्कनी नाही मिळणार आहे, 2 ते 2.5 फुटाचा छज्जा भेटणार आहे. असे दोन्ही कन्सेप्टवाले, दोन्ही कन्फिगरेशनवाले तुम्हाला फ्लॅट ह्या डेव्हलपरने अवेलेबल करून दिलेले आहेत. तर मी तुम्हाला सगळ्यात प्रथम आपलं इंट्रोडक्शन झालं ते तुम्हाला मी साईड दाखवली. साईड नंतर मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट वगैरे सगळं कन्फिगरेशन वाईज सगळं प्राइसिंग वगैरे सगळं सांगितलेलं आहे. आता थोडी माहिती तुम्हाला डेव्हलपर बद्दल देतो. डेव्हलपरची लिगसी आहे, 25 वर्षापासून ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. त्याने जे प्रोजेक्ट डिलिव्हर्ड केलेले ते ऑन टाइम डिलिव्हर्ड केलेले आहेत. सेल्फ फंडिंगवाला डेव्हलपर आहे. कोणत्याही प्रकारचं फायनान्स किंवा काहीही प्रोजेक्टवरती लोन हा डेव्हलपर घेत नाही. ए कॅटेगरीचा डेव्हलपर आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये तुमच्या ज्या अमेनिटीज आहेत त्या सगळ्या काही अमेनिटीज हा डेव्हलपर देणार आहे तुम्हाला. याचं पोझिशन साधारणतः मार्च 2026 ला आहे. ऍज पर रेरा डिसेंबर 2026 ला पोझिशन आहे. G+34 स्टोरेजचा टॉवर आहे आणि विथ ऑल अमेनिटीज आहेत. तुम्हाला पेमेंट बद्दल थोडी माहिती देतो. पेमेंटच्या टर्म्स काय आहेत किंवा पेमेंटच्या तुमच्या मेथड्स काय आहेत त्या. तुम्हाला कन्स्ट्रक्शन लिंक वाईज प्लान पण तुम्ही पेमेंट करू शकता. तुमच्याकडे ओन कॉन्ट्रीब्युशन साधारणतः 5% असेल आणि तुमचं जे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचे तुमच्याकडे पैसे असतील तर साधारणतः तुमच्याकडे एक 7 ते 8 लाख रुपये जरी असतील किंवा 5 लाख रुपये जरी तुमच्याकडे ओन कॉन्ट्रीब्युशन आणि बाकीचं सगळं फंडिंग असेल तरी तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट देऊ शकता. पेमेंटच्या सगळ्या स्कीम्स अवेलेबल आहेत. तुम्ही 3% वरती 3% ओन कॉन्ट्रीब्युशन आणि जे तुमचं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आहे त्यावरती पण तुम्ही हा फ्लॅट घेऊ शकता. अशा काही सगळ्या पेमेंटच्या पण स्कीम्स या डेव्हलपर अवेलेबल आहेत. तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट कराल तर तुम्हाला एक क्लोजिंग मॅनेजर असाइन केला जाईल. तो क्लोजिंग मॅनेजर तुम्हाला प्रॉपर गाईड करेल. तुम्हाला ह्या प्रोजेक्टसाठी किंवा या फ्लॅटसाठी काहीही क्वेरी असेल तर तुम्ही मला दिलेल्या स्क्रीन नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तुम्हाला जर या प्रोजेक्टला व्हिजिट करायची असेल तर मी निलेश खामकर तुम्हाला फ्री पिकअप आणि ड्रॉप फॅसिलिटी अवेलेबल करून देईल. मुंबईमधून कुठे या तुम्ही, मी तुम्हाला फ्री पिकअप आणि ड्रॉप फॅसिलिटी अवेलेबल करून देईल. मी निलेश खामकर ह्या डेव्हलपरसाठी ॲज अ चॅनल पार्टनर काम करतो, त्यामुळे तुमच्याकडनं मी कोणत्याही प्रकारचं ब्रोकरेज घेणार नाहीये. तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल, तुम्हाला सगळी काही माझी जी मी तुम्हाला माहिती देतो ती तुम्हाला चांगली वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या रिलेटिव्हला, तुमच्या कलिग्सला वगैरे हा माझा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगतो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.